बुलेटिनच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठीची एक महत्त्वाची बातमी। 12वीच्या पेपर फुटीचं सत्र सुरूच आहे। आज मुंबईत 12वीच्या कॉमर्स शाखेचा बुक कीपिंगचा पेपर फुटलाय। कांदिवलीतल्या डॉक्टर TR नरवणे विद्यालयात हा सगळा प्रकार समोर आलाय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, आताची काय परिस्थिती, काय माहिती मिळते? जसं आपल्याला माहिती आहे की आज 12वीचा बुक कीपिंगचा कॉमर्सचा एक पेपर होता आणि बुक कीपिंगचा पेपरसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांचा पेपर 11 वाजता सुरू झाला होता। तर कांदिवलीमध्ये हा एक डॉक्टर TR नरवणे विद्यालय आहे, यामध्ये ही सेंटर आला होता आणि जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्याने 11 वाजता पेपर द्यायला सुरुवात केली। पण काही जे विद्यार्थी आहेत ते 11:30 आणि 11:45 वाजता एक्झाम सेंटरवर आले। तर त्याच्यावर संशय आला आणि संशय आल्यावर जेव्हा त्यांचं मोबाईलची तपासणी केली गेली तर त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर हा बुक कीपिंगचा विषयाचा पेपरचा फोटो होता आणि नंतर समोर आला की हा पेपर फुटलेला आहे आणि याची माहिती देण्यात आली। सध्या पोलीस अजून चौकशी करत आहे, गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। हे जे 2 विद्यार्थी आहे यांना हे जे बुक कीपिंगचे फोटोज आहे, पेपरचे फोटोज आहे, कुठून मिळाले, यांचा सोर्स काय आहे याची सध्या चौकशी सुरू आहे। धन्यवाद मृत्युंजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। खरं तर ही काही पहिली घटना नाहीये, या आधी देखील अशा अनेक घटना सातत्यानं घडतायत। याआधी मराठीचा 2 मार्चला पेपर फुटला, तोही व्हॉट्सअपवर। त्यानंतर राज्यशास्त्राचा 3 मार्चला जो पेपर होता तो देखील फुटला। सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा 4 मार्चचा पेपर फुटला। पेपर फुटीचं हे सत्र अक्षरशः प्रत्येक दिवशी सुरू होतं। गणिताचा 6 मार्चचा पेपर देखील फुटला। तेव्हा यावर्षीची 12वीची परीक्षा निकालांसाठी नाही, वेगळ्या वादासाठी नाही, तर पेपर फुटीसाठीच गाजतेय।